नमस्कार मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जे BSc नर्सिंग ॲडमिशन प्रोसेस आहे 2025-26साठी त्यासाठी आज नोटिफिकेशन आलेलं आहे. रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत आणि त्यांचं ब्राउचर रिलीज झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता MH नर्सिंग CET 2025 या ब्राउचरमध्ये पूर्ण जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे MH नर्सिंग CET 2025साठी ॲडमिशन प्रोसेस आहे BSc नर्सिंगसाठी या ब्राउचरमध्ये पूर्णपणे एक्सप्लेन दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फर्स्ट राऊंड कधी, सेकंड राऊंड कधी, याचा डेट आणखी रिलीज झाला नाहीत. रिलीज लवकरच होतील. त्यानंतर या ब्राउचरमध्ये पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर किती गव्हर्मेंटचे कॉलेज ॲड झाले आहेत, त्यानंतर एकूण टोटल कॉलेजेस किती आहेत पूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर गव्हर्मेंट कॉलेजला फीस किती लागणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. फीस फॉर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजेस ॲज पर GR नंबर AM 107/628/CR या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, गव्हर्मेंट कॉलेजसाठी फीस किती लागणार आहे तर BSc नर्सिंग स्कोअरसाठी ॲन्युअल ट्युशन फीस लागणार आहे 23,100 रुपीज पर ॲन्युअलसाठी. ठीक आहे. त्यानंतर ॲडमिशन फी असते 1,500 रुपये, जिमखाना फी असते 500 रुपये आणि हॉस्टेल फी असते 4,000 पर ॲनमसाठी. लायब्ररी फी जी असते ती असते 2,000. डिपॉझिट करायची असते एकदाच ॲडमिशनच्या वेळेस आणि 1,000 पर ॲनमसाठी फीस तुम्हाला लायब्ररी फीस पे करावी लागते. ठीक आहे. हे झालं गव्हर्मेंटसाठी. त्यानंतर बघू शकता तुम्ही ब्राउचरमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट बघू शकता की 12 टोटल गव्हर्मेंट कॉलेज या ठिकाणी 2025-26 BSc नर्सिंगसाठी आहेत. त्यामध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही 1 नंबरला आहे कॉलेज ऑफ नर्सिंग सर्जरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हॉस्पिटल मुंबई. त्यानंतर आहे पुण्याचं, त्यानंतर नागपूरचं, त्यानंतर संभाजीनगरसाठी, त्यानंतर नांदेडचं शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज BSc नर्सिंग, त्यानंतर लातूर, त्यानंतर जालना, बारामती, कोल्हापूर, सांगली, नंदुरबार आणि गोंदिया हे अशा 12 नर्सिंग कॉलेज या ठिकाणी 2025-26 BSc नर्सिंगसाठी सुरू आहेत. ते जर आपण सीटची कॅपॅसिटी बघितलं तर टोटल कॉलेजेसची मिळून बघू शकता तुम्ही या ठिकाणी जवळपास 900 सीट्स या ठिकाणी आहेत. नवीन कॉलेज चालू झाले त्याच्यामध्ये 100 सीट्स आहेत. जालन्याच्या कॉलेजला 50 सीट्स आहेत, लातूरच्या 100 सीट्स आणि जे पहिले 5 होते त्याचे ॲज इट इज पहिल्यासारखे 50 सीट्स आहेत. असे टोटल मिळून 900 सीट 12 गव्हर्मेंट कॉलेजेसच्या मिळून या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यानंतर बघू शकता तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेस या ठिकाणी दिले आहेत. त्यांनी प्रॉपर मेन्शन केलेलं आहे की किती सीट्स आहेत, त्यानंतर फक्त वुमेन्ससाठी आहेत का बोथसाठी आहेत या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेस या ठिकाणी नंबर ऑफ प्रायव्हेट कॉलेजेस ब्राउचरमध्ये दिलेले आहेत. टोटल जर आपण कॉलेजेस बघितले तर 247 प्रायव्हेट कॉलेजेस आणि ते वरचे 12 कॉलेजेस मिळून पूर्ण या ठिकाणी कॉलेज 2025-26साठी आहेत. आपण ॲडमिशन घेऊ शकता या ठिकाणी. गव्हर्मेंट कॉलेजला चान्सेस लागायचे जास्त आहेत या ठिकाणी कारण की 900 सीट्स यावर्षी उपलब्ध आहेत. त्यानंतर बघू शकता की तुम्ही कशा पद्धतीने प्रोसेस होणार आहे, त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ॲडमिशनसाठी लागणार आहेत या ठिकाणी पूर्ण माहिती दिली आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथं जे रिझर्वेशन कोटा असतो हा कोटा या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिझर्वेशन फॉर अवेलेबल स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूशन कॉलेज कोटा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. SCसाठी 13%. त्यानंतर फॉर अवेलेबल स्टेट कोट्यामध्ये बघत आहोत आपण STसाठी 13%, STसाठी 7%, VJ DTAसाठी 3%, NTBसाठी 2.5%, NTCसाठी 3.5%, NTDसाठी 2%. त्यानंतर OBC इन्क्लुडिंग SBCसाठी 19% आणि SCBC जे आहे त्यासाठी 10% या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे आणि EWSसाठी 10% या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता.
प्रत्येक माहिती या ब्राउचरमध्ये तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्यानंतर हे जे काही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला दिसते, हेच फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे. आणि यासाठी फक्त MBBS डॉक्टरचेच जे काही फिटनेस लागतं, एम बी बी एस डॉक्टरचंच यावरची डिक्लेरेशन तुम्हाला घ्यावं लागेल.